पहिल्या टप्प्याचं मतदान उरकलंही. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 4 दिवसांवर आलं आहे. तिसऱ्या टप्प्यातील महत्त्वाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, तर चौथ्या टप्प्यातील उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. याबाबतचे महत्त्वाचे अपडेट्स, महत्त्वाच्या घडामोडी, आज दाखल झालेले अर्ज, हे सगळं आपण पाहणार आहोत. पण सुरुवात करूयात अमरावतीतील महाविकास आघाडीच्या सभेनं. अमरावतीमध्ये महायुतीकडून खासदार नवनीत राणा भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे आहेत. आता उद्धव ठाकरे आणि राणा दाम्पत्य यांचे विळा भोपळ्याचे नातं. मातोश्री समोरच्या हनुमान चालीसा पठणाची आठवण करून देते आणि त्यानंतर तुम्हाला आठवत असेलच जेलमध्ये जावे लागलेले नवनीत आणि रवी राणा. त्यामुळे नवनीत राणांच्या विरोधात उभे असलेल्या वानखेडे यांच्या प्रचारासाठी आलेल्या उद्धव ठाकरेंनी जबरदस्त घणाघात केला नसता तरच नवल. त्यांच्याबरोबर शरद पवारही सभेला होते आणि प्रचाराच्या धामधुमीत हे दोन्ही नेते पहिल्यांदाच सभेसाठी मंचावर एकत्र आले होते. आम्ही येथे खोटारड्याची लंका जाळायला आलोय, या शब्दात उद्धव ठाकरेंनी महायुतीवर घणाघात केले. शरद पवारांनीही आपल्या शैलीत राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. 2019च्या लोकसभेला नवनीत राणांना उमेदवारी देऊन चूक केली असं सांगत शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी देखील मागितली. या सभेत शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर भरपूर टीका केली. आपल्या भाषणात काय म्हणाले हे दोन्ही नेते ते पाहूयात. ही लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे. लोकशाहीचं एक सुद्धा मत फुटता कामा नये. जर का ते फुटलं तर कपाळ करंटे आपण ठरू आणि पुढच्या इतिहासात आपली नोंद होईल. अरे यांना हरवण्याची संधी आली होती, पण हे आपापसात फुटले आणि हुकुमशाही आमच्या माथ्यावरती लादली. तर मला वाटतं ते पाप आपल्या हातनं होता कामा नये. मी सर्व शिवसैनिकांना हात जोडून विनंती करतोय, तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात, शिवसेना प्रेमी आहात ना, आपले एक सुद्धा मत तिकडे जाऊन देता कामा नये. आपल्यातले बरे जरी तिकडे जाऊन उभे राहिले असले तरी सांग, ही वेळ आता नाही, तुला मी मत देणार नाही. माझं मत यावेळेला महाविकास आघाडीच्या बळवंतरावाला आणि काँग्रेसच्या हातालाच आहे. मोदी साहेब तिथं जातात नंतर सत्ताधारी पक्षाचे खासदार खाली मान घालतात. त्यांना दिसू का नाही विरोधकांशी आम्ही बोलतोय म्हणून. एक प्रकारची दहशत त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी आहे. आज या देशामध्ये मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतं का काय, ही चिंता या देशाच्या जनतेला आहे. शरद पवार यांच्या अमरावतीतील याच भाषणावर आधारित आम्ही विचारला होता 0 आवरमधील आजचा दुसरा प्रश्न. तो बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, मोदींचं नेतृत्व म्हणजे एक नवा पुतीन निर्माण होतोय की काय अशी भीती. शरद पवारांचा आरोप तुम्हाला पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन चूक केली असं आज अमरावतीत शरद पवार म्हणाले. त्यांनी अमरावतीकरांची माफी सुद्धा मागितली. यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी कटाक्ष साधला आहे. साताऱ्यातही पवारांनी अशीच माफी मागितली होती, याची आठवण बच्चू भाऊंनी करून दिली. अमरावतीत प्रहारच्या उमेदवाराला सगळ्या पक्षातील नाराजांची मदत होईल असा विश्वासही बच्चू कडूंनी व्यक्त केला. पवार साहेबांनी 2दा चूक केली आणि एवढी मोठी चूक केली तर ते सगळ्या अमरावतीकरांना भोगावं लागलं. एवढ्या मोठ्या चुका करू नये. कोणा मोठ्या माणसांना अशा मोठ्या चुका केल्या तर प्रॉब्लेम होतो ना. आज चौथ्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. नंदुरबार लोकसभेच्या भाजप उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्ह्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थित होते. शक्ती प्रदर्शन करत त्यांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले. हिना गावित यांच्या सोबत त्यांच्या भगिनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित यांनीही डमी म्हणून 3 अर्ज दाखल केले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी चंद्रकांत खैरे यांच्या 92 वर्षाच्या आईनं आणि पत्नीनं खैरे यांना औक्षवण केलं. खैरेंच्या आईनं त्यांना विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिला. यावेळी अंबादास दानवे हे सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर निघालेल्या रॅलीत आमदार आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. या जागेवर 1999 ते 2014 असे सलग 4 टर्म चंद्रकांत खैरे शिवसेनेचे खासदार राहिले आहेत. गेल्या वेळी मात्र मतविभाजनाचा त्यांना तोटा झाला आणि MIMचे इम्तियाज जलील निवडून आले होते. यावेळी सुद्धा संभाजीनगरमध्ये खैरे, जलील, अपक्ष हर्षवर्धन जाधव आणि शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे अशी चौरंगी लढत होणार आहे. देशामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी, देश प्रगतिशील करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमाद्वारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी निवडणूक अर्ज दाखल करताना महाराष्ट्रामध्ये सुलभ सुफलाम वातावरण हो म्हणून मी माझ्या आईचं सुद्धा दर्शन घेऊन त्या ठिकाणी हे सुरू केलेलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हटली की नजरेसमोर येतो तो धनुष्यबाण. आता मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना या धनुष्यबाणाला मतदान करू नका हे सांगावे लागते. राज्यात 9 ठिकाणी मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत आहे आणि ते वेदनादायी असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. ज्या चिन्हासाठी आजवर मतं मागितली त्याच चिन्हाला मतदान करू नका असं शरद पवार आणि आम्हाला सांगावं लागत असल्याचंही ते बोलले. यावेळी निवडणूक आयोग आणि भाजपवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी केलेला शब्दप्रयोग मात्र आम्ही तुम्हाला ऐकवत नाही. मला वाटतं त्यांच्यासारखं व्यक्तीने अजून पाहिली नाहीये. ज्यांनी त्यांना घडवलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग तर गुजरातला पळवले, शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात. आणि ज्या माणसाने, ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं, तुमची राजकीय ओळख असेल, तिकीट असेल, मंत्रीपद असेल, त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खुपसणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं, ह्याच्यासारखं तिने पाहिली नाही. आपण लग्न रजिस्टर केलं आणि नंतर सामाजिक सोहळा केला असं ऐकत आलो, बघितलंही आहे. आता काहीसं तेच राजकारणातही होतंय. आज मुहूर्त बघून छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार मंत्री संदीपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल तर केला, पण ही फक्त रजिस्ट्री होती. धूमधडाका होणार आहे 25 तारखेला, जेव्हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत पुन्हा अर्ज भरला जाईल. आज आमदार संजय शिरसाट यांच्यासह महायुतीतील अनेक नेते मंडळी उपस्थित होते. संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे संदीपान भुमरे लाखोंच्या मतांनी निवडून येतील असा विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांनी हिंगोलीत व्यक्त केला. आज उमेदवारी अर्ज भरला. माझ्यासोबत सर्व पक्षीय नेते माझ्यासोबत आहे आणि आज एक मुहूर्त म्हणून आम्ही एक अर्ज भरलेला आहे. पण आमचा अर्ज, उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा, सर्व जे काही नेते मंडळी येतील, पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते 25 तारखेला उमेदवारी अर्ज भरला जाईल. बरं, हाच काय कारण होतं म्हणजे नेमकं? आज कारण म्हणजे आपलं मुहूर्त म्हणून एक भरलेलं आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना 3ऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. आज त्यांनी अर्ज दाखल केला. आकुर्डी ते PMRDA कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. गेल्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीच्या पार्थ अजित पवार यांचा पराभव केला होता. पार्थ यांना 5 लाखांपेक्षा जास्त मतं पडली होती. मात्र 7,20,000 मतं घेत बारणे 2,15,000 मतांनी निवडून आले होते. आज तीच राष्ट्रवादी सोबत आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावामुळे बारणे यांना विजयी हॅट्रिकची खात्री वाटत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे
हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सांगलीत विशाल पाटील आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिसले आणि एकच लगबग उडाली. ते अर्ज माघारी घेणार का अशी चर्चाही सुरू झाली. इतक्यात विशाल पाटील निवडणूक चिन्ह घेण्यासाठी आले असल्याचं कळलं आणि पाटील समर्थकांचा जीव भांड्यात पडला. निवडणुकीसाठी विशाल पाटलांना लिफाफा हे चिन्ह मिळालं आहे. यानंतर विशाल पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. खरी लढत भाजपचे संजय काका पाटील आणि माझ्यातच आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे बंडखोर असलेल्या विशाल पाटील यांनी दिली. मला वैयक्तिक सुद्धा आमच्या कुटुंबियांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पदं द्यायची आश्वासनं सुद्धा आले आणि ते आम्हाला ती ऑफर दिल्याबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानतो. हा लढा जनतेचा आहे. मी जनतेचा उमेदवार आहे. मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे. येणारी निवडणूक ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी स्वतःला समजतो. काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता हा पूर्णपणे भक्कमपणे माझ्या पाठीशी आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांचे राजकीय वारसदार आणि माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. हा पक्षप्रवेश रायगडमधील राजकारणात महत्त्वाचा मानला जातो. यावेळी AR अंतुले यांच्या आठवणींना सुनील तटकरे यांनी उजाळा दिला. ज्येष्ठ काँग्रेसचे नेते मुश्ताकभाई अंतुले उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, ज्येष्ठ नेते छगनजी भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांनाही राजकीय पार्श्वभूमी आहे, पण दीर्घकाळ त्यांनी स्वतः राजकारणामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम केलेलं आहे. अत्यंत कसोटीच्या क्षणाच्या वेळेलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांचा प्रवेश पक्षाला ताकद शक्ती देणार ठरला. आता परत एकदा वळूया 0 आवरमध्ये विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते. 2014 साली आजचा प्रश्न, मोदींचं नेतृत्व म्हणजे एक नवा पुतीन निर्माण होतोय की काय अशी भीती. शरद पवारांचा आरोप पटतो का? सोशल मीडियावर काय आहेत प्रतिक्रिया बघूयात. शेख जब्बार, 2014 साली हे शरद पवार साहेब होते ज्यांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता. एक्स वरून गोकुळ तायडे, सत्ता असली की बिनबुडाचे आरोप होणारच. YouTube वरून जगदीश भारती, पुतीन आवश्यकच आहे वाकड्यात शिरणाऱ्यांना सरळ करण्यासाठी. फेसबुक वरून अभिजित चिंचपूरकर, विरोधकांना आता कुठलाही मुद्दा राहिला नसल्यामुळे संविधान आणि लोकशाहीच्या नावानं ओरडा सुरू आहे. फेसबुक वरून अशोक कुंकुलोळ, पुतीनची गरज आहे भारताला. या निवडक प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता आपण तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. मोदींचं नेतृत्व म्हणजे एक नवा पुतीन निर्माण होतोय की काय अशी भीती. शरद पवारांचा आरोप पटतो का? युट्यूबवर एकूण 10,000 मतं. 84% लोकांनी होय म्हटलंय, 16% नाही. एक्सवर 70% होय म्हटलंय, 30% नाही.
इंस्टाग्रामवर जवळजवळ 2000 मतं, 68% होय म्हटलंय, 32% नाही. फेसबुकवर बघूया. %71 होय म्हटलंय, 29% नाही. ही निवडणूक एनडीएच्या बाजूनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढली जाणार असं आपण सतत ऐकतोय. राज्यातही महायुतीकडून अनेक ठिकाणी तसाच प्रचार केला जात आहे. त्यातही ज्या भागात वेगवेगळ्या कारणांमुळे महायुतीच्या उमेदवाराबाबत नाराजी आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय मुद्दे आणि मोदींचं नाव पुढे केलं जात आहे. याला काउंटर करण्यासाठी शरद पवार असोत की उद्धव ठाकरे, संजय राऊत असोत, हे आता थेट नरेंद्र मोदींनाच टार्गेट करत आहेत असं म्हणावं लागेल. त्यातूनच आज शरद पवारांनी अमरावतीच्या भाषणात मोदींची तुलना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली असावी. मोदींची प्रतिमा हुकुमशहा सारखी रंगवण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे. त्याला मतदार कितपत प्रतिसाद देतात त्यावर या निवडणुकीचं बरंच यश अपयश अवलंबून असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.